हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता थंडी आहे, मस्त भाज्या आहेत, मटार मिळतात, मस्त मेथीची भाजी मिळते. तर म्हटलं चला काजू मेथी मटार मलाई असं स्पेशल भाजी बनवूया. इथे काही काजू घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि आपण ते गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर इथे मी 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदा इथे छान चिरून झाला की कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे, तुम्ही तेलही वापरू शकता. तुपामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे, तमालपत्र घातलेलं आहे, 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत, त्याचप्रमाणे 2 काळी मिरी आणि 3 लवंगा अशा प्रकारे मसाले घातले. आणि आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो कढईमध्ये घ्यायचा आणि व्यवस्थित असा आपण तो लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा. तर इथे टॅमॅटो घेतले, टॅमॅटो आपल्याला प्युरी बनवायची. तर थोडंसं आपण त्याला आधी प्युरी बनवण्यासाठी थोडंसं उकळून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्याची साल काढता येईल. त्यामध्ये पाणी घालायचं आणि गॅसवरती 10 मिनटासाठी ठेवायचं. म्हणजे 10 मिनटाने तुम्ही बघू शकता छान अशी टॅमॅटोची आहे ती साल निघून जाते. मिक्सरमध्ये घ्यायचं आणि त्याची आपण छानपैकी प्युरी बनवून घ्यायची. आता ह्यामध्येच आपण मिक्सरमध्ये टोमॅटोसोबत काजू आणि तीळ जे आपण भिजत घातले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. ते कांदा आपला मस्त लाल झाला की ह्यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण जे टोमॅटोची प्युरी आणि पेस्ट बनवली होती ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि छानपैकी हा सगळा मसाला आहे आपण एकजीव करून घ्यायचा आहे. आता ह्यामध्येच आपण काही कच्चे काजूचे तुकडे घालणार आहोत. आपण काजूची पेस्ट बनवली, कच्चेही घालणार आहोत. त्याचप्रमाणे 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा नाही अर्धा चमचा फक्त गरम मसाला ॲड केलेला आहे. त्याचप्रमाणे अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद घालायची, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची इथे वापरलेली आहे आणि सगळे जिन्नस एकत्र अगदी एकजीव करून घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं चवीला चेंज म्हणून ह्यामध्ये मी काही बडीशोपचे दाणे घालते, तुम्ही बघू शकता. बडीशोपने खरंच खूप वेगळी टेस्ट येते. सगळा मसाला बघू शकता छान तेल सुटस तोपर्यंत, तूप सुटस तोपर्यंत ॲक्च्युली मस्त भाजलेला आहे. आपण तूप वापरलेलं आहे. त्यामध्ये गरम पाणी घालायचं, छान एकजीव करून घ्यायचं. ह्यामध्ये आपण मटार घालायचे आणि त्याला झाकण लावून 10 मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तूप सुटलेलं आहे, भाजी छान झालेली आहे, खूपही पातळ नाही आणि एकदमही घट्ट नाही. आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी आहे ती घालवायची आहे आणि ती सुद्धा छान एकजीव करून घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा चव घेऊन आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. तर ह्यामध्ये थोडंसं नाही अर्धा लिंबू घालायचा, अर्धा लिंबू पिळायचा आणि टेस्ट करून मी याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे. पुन्हा 10 मिनटासाठी छान भाजी शिजून द्यायची आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार इथे झालेली आहे. मेथी, काजू, मटार, आहा एकच नंबर. आणि ह्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्यामध्ये आपल्याला आता फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. जरा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरून जी रेडीमेड मिळते ती वापरू शकता. ह्यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी ॲड केली, तर माझ्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नव्हती, सो मी बाहेर अमूलची डायरेक्ट फ्रेश क्रीम आणि मुलांच्या गोंधळामुळे मी डायरेक्ट ती यूज केलेली आहे. तर आपली इथे मस्त काजू मेथी मटार मलाई अशी भाजी तयार झालेली आहे. एकच नंबर लागले, म्हणजे झाली होती असं, म्हणजे मुलांना फार आवडली आणि मुलांनी काजू आणि वाटाणे खाल्ले त्याच्यामुळे म्हणजे मुलांसाठी खूप मस्त आहे. तर नक्की करून बघा, मला नक्की कळवा कशी झाली आहे. आणि पुन्हा भेटूयात एका वेगळ्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.